आणि म्हणून शिव भावे जीवसेवा असं सूत्र आहे. शिव भावे जीवसेवा. ज्या जीवाची सेवा करायची त्याला शिव समजून ईश्वर समजून करायचं हा सिद्धांत आहे. यालाच म्हणतात ही विश्वाची माते. अशी भावना अशी उदात्त विचार असले पाहिजे. आणि मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे की माणसाच्या जीवनामध्ये काय आहे तुम्ही विचार करा. आणि विचार केव्हा करा? एकदा सकाळी उठायच्या अगोदर शांत अंथरुणावर बसा, तिथं विचार करा. ती वेळ, तो काळ आणि ती जागा उत्तम आहे, विचार करा. नाहीतर तुम्ही ज्यावेळी झोपायला गेले आणि झोपायच्या अगोदर 5 मिनिट शांत बसा. 5 मिनिट शांत बसून तुमच्या अनंत विचार जीवनातले आहेत ते तुमच्या समोर उभे राहतील, तुमच्या डोक्यात येतील. आणि त्याच्यात तुम्ही विचार करा की याच्यातलं काय चांगलं आहे, काय घ्यायसारखं, काय करायला पाहिजे होतं, काय सोडायला पाहिजे होतं, काय घ्यायला पाहिजे होतं. दररोज तुम्ही जर 2 ते 5 मिनिट वेळ दिला स्वतःसाठी तर तुमच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र परिवर्तन होईल. आमूलाग्र परिवर्तन काय? हे जीवनाला ओळखण्याचं ते साधन आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून कुठेही माणसाच्या जीवनामध्ये परिस्थिती अशी आहे. माझ्या जीवनामध्ये मी इतका फिरलो, काय 7 वर्ष 20 दिवस मी देशात फिरलो. मी समाज पाहिला, गरीब पाहिले, श्रीमंत पाहिले, पंथ पाहिले, संप्रदाय पाहिले, वेगवेगळ्या प्रकारचे साधू पाहिले, वेगवेगळ्या प्रकारचे धर्म पाहिले. आणि त्यात नुसते पाहिले नाही, त्याचा अभ्यास केला. अभ्यासाच्या अंतिम मला एकच कळालं, जरी दिसायला विविधता असेल परंतु विचाराच्या दृष्टीने विविधता आहे. सर्व धर्म एका विचारावरती चालू आहे. आंब्याचं झाड एकच आहे पण फांद्या 17 आहे. त्याला पुन्हा उपफांदे आहे, त्याला पुन्हा डाळ आहे, त्याला पुन्हा पानं आहे, पुन्हा त्याला फुलोर आहे, त्याला फळ आहे. झाड एकच आहे. तसा अखिल विश्वामध्ये विचाराच्या दृष्टिकोनातून सर्व धर्म एकच आहे. आणि आपल्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी सर्व धर्म समभावाचा विचार केला. वारकरी संप्रदाय असा एक संप्रदाय आहे की ज्या संप्रदायामध्ये कोणत्या जातीचा साधू नाही असेल. सर्व जाती पंथाचे साधू सर्व जाती पंथाला एकत्रित केले आणि सर्वांना एक समता आणि समतेचे विचार सांगितले. आजही त्या समतेच्या विचाराची गरज आहे. फार कठीण अवस्था आहे. अरे बाबा, आता अशी परिस्थिती आहे, साधू सुद्धा जातीनं वाटून आपापल्या जातीचा आणि आपापला साधू त्याच्यात नावांचे जे फार अवघड आहे काय. आणि वारकरी संतांनी सांगितलं वेगळं नाही, आपण सर्व एक आहोत. आपण सर्व एक आहोत. आता आम्ही समाजामध्ये फिरतो, अनेक लोक असे, अनेक समाज असे, ते त्यांच्याच फक्त त्यांच्या जातीत जन्मलेल्याच फक्त साधूला मानतात आणि त्याची जयंती त्याचीच पुण्यतिथी साजरी करतात. असं नाही. आपण कोण्याही संतांची पुण्यतिथी साजरी करा. ज्ञानोबारायांची करा, तुकोबारायांची करा, नाथाची करा, नामदेव महाराजांची करा, संत सावता महाराजांची करा, गोरोबा काकांची करा. त्यांनी आपल्याला समतेचा विचार दिला आणि आपण समाजामध्ये जातीमध्ये विषमता पसरवली. आणि ही विषमता देशाला इतकी घातक आहे, ही धर्माला घातक आहे, समाजाला घातक आहे, देशाला घातक आहे. आणि मी सदैव समाजामध्ये फिरतो तर याच गोष्टी सांगत असतो. आणि ज्या गोष्टी मी सांगतो भविष्यात समाजाला त्या उपयोगी येतील. आज जरी ज्या समाजाला कळेल तो समाज घेईल, आणि ज्या नसतील कळतो त्याचा प्रश्न आहे. तर मला एकच सांगायचंय, आपण सर्व एक आहोत. आपण सर्व एक आहोत. कोणी मुसलमान आहे, कोणी हिंदू आहे, काय कोणी बौद्ध आहे, कोणी ईसाई आहे. पण कोणाचंही बोट कापल्यानंतर रक्त कसं निघतं? मुसलमानाचं कापलं हिरवं रक्त पडतं कसं? बुद्धाचं कापल्यानंतर निळं रक्त पडत नाही. हिंदूचं कापल्यानंतर लाल रक्त जे आहे, प्रत्येकाचं रक्त लालच आहे. जर ज्या निर्मात्याने, ज्या विश्वनिर्मात्याने आपलं सर्वांचं रक्त एक आहे, प्रश्न रक्ताचाच आहे, लक्षात ठेवा. सर्वांचं रक्त जर सारखं आहे तर आपण सर्वजण एकच आहोत. ही भावना 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी समाजाला दिली. कोणत्या शब्दातून? हे विश्वाची मातेत ऐशी मती दयाची स्त्री. मती म्हणजे विचार
असा ज्याच्यामध्ये स्थिर विचार असेल, असा हे सर्व आपलंच आहे, वसुधैव कुटुंबकम, ही संपूर्ण विश्वाचं कुटुंब हे एकच कुटुंब आहे, फक्त व्यवस्था लावण्यासाठी वेगवेगळे. 4 भाऊ एका घरात जन्माला आले, मग आयुष्यभर एकाच घरात राहतात का? काही दिवसानंतर वेगळे होतात, 4 घरं बांधतात. परंतु 4 घरं मागे 8ही घरं बांधले, शेवटी ते भाऊच आहेत एकमेकाचे. तसे त्या ठिकाणी जाती धर्मामध्ये पंथामध्ये विखुरलेला जो समाज आहे, हा समाज एकच आहे, परंतु व्यवस्था लावण्यासाठी. अरे बाबा, तुमची चप्पल फाटली, मग ज्याला चप्पल शिवायचं काम दिलं त्याचं नाव सांभाळ ठेवलं, मळ्यातलं काम दिलं त्याचं नाव माळी ठेवलं. क्षत्रिय आहे, ज्याला युद्धाचं काम पडलं त्याने युद्ध करायचं काम क्षत्रियाला दिलं. प्रत्येकाला कामं वाटून दिले. माणसं एक, जात एक, धर्म एक, सर्व एक आहे, फक्त काम वेगळे होते. काय शाळेमध्ये एक शिक्षक आहे, ज्यावेळी तो ब्लॅक बोर्ड वरती त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवतो तर मुलं त्याला काय म्हणतात? गुरुजी म्हणतात. आणि तोच शिक्षक पोस्ट मास्टर सुद्धा आहे. काय आणि तो पोस्टात बसला त्याला पोस्ट मास्टर नाव. तोच पोस्टमन असला, तोच माणूस पोस्टमनचं काम करतो, पत्र वाटायला लोक म्हणतात पोस्टमन. माणूस बदलला का? कामाची विविधता बदलली, आणि कामाची विविधता बदलल्यामुळे त्याचे नाव वेगळे पडले. तसा मुळात माणूस एक आहे, मुळात सर्वांचा धर्म एकच आहे, एका धर्माचे अनंत फाटे आहेत. पण हे तत्वज्ञान समाजाला केव्हा कळायचं? हा समाज जोपर्यंत शुद्ध होणार नाही. असं नाही की तुम्ही खूप त्या ठिकाणी कीर्तन करून राहिले, खूप कीर्तन ऐकतात, पोथ्या सांगतात, म्हणजे तुमच्यात काही परिवर्तन आलं असं नाही. ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये पोथीतले विचार येतील त्या दिवशी तुमच्यात परिवर्तन. नाहीतर कबीरानं म्हटलं, पोथी पडपड जगमवा पंडित भयानक, 2.5 अक्षर प्रेम का पडे सो पंडित. पोथी वाचून वाचून मेले, परंतु ते पंडित शहाणे होऊ शकले नाही. काय वाचून वाचून मेले, ऐकणारे ऐकून मेले, पण काही बदल झाला का? मंदिरात दर्शनाला जाताना कोण ते चप्पल मारून जातात? काय पोथीचा फरक पडला तुमच्यावर? जीवन पोथीच्या विचारासारखं झालं पाहिजे, तर ती पोथी वाचायला ती ऐकण्याचा महत्व आहे. काय मी उपदेश करतो म्हणजे मी सर्वच काही आहे असं नाही. मी उपदेशाचं पालन जर करत असेल तर माझा उपदेश सार्थक आहे. नाही तर मी सांगितलेल्या गोष्टी मी जर स्वतः पालन करत नसेल तर समाजाला सांगण्यास सुद्धा काही अर्थ नाही. हे आजच्या वर्तमान काळातल्या विचाराशी संलग्न विचार आहे की हे असे विचार जर आपण ठेवू तर आपल्यामध्ये आपण सर्व एकमेकाशी गुण्या गोविंदांना काय एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंथ. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साई घातलिया भय. कोणी चांगल्या मार्गात असेल त्याला अडवू नका, त्याच्या मार्गाने त्याला चालू द्या. आपण दुसऱ्याचा मार्ग कशाला अडवायचा? आणि दुसऱ्याचा मार्ग अडवायला गेल्यानंतर अडवलेल्याचं नुकसान आहे, चालणाऱ्याचं तर नुकसान होणार आहे. परंतु जे अडवणारे आहेत त्यांचं सुद्धा आत्मकल्याण करणारे संत आहेत, त्यांनाही मार्ग देतात. लक्षात. शेवटचं उदाहरण सांगतो. एका जंगलामध्ये एक डाकू राहायचा. इतका खतरनाक डाकू होता. तो माणसांना लुटायचा. लुटल्यानंतर ते जे काही धन असायचं, पैसे असायचे, काही जे काही असेल त्याला काही इतक्याची गरज नव्हती. परंतु त्याला छंद होता माणसं मारायचा, माणसाला ठोकायचं, मारायचे, करायचं. आमच्या सातपुड्यामध्ये ते आदिवासी आहेत, भिल्ल, कोर, कोरकू हे आदिवासी आहेत. तुम्हाला जर अडवलं आणि तुम्ही जर असं खिशातून काढून द्यायला लागले आणि बाईने गड्यातून काढून द्यायला लागली की बाबा हे पण मारू नको, तर ते म्हणतात आम्ही फुकट बिना श्रमाचं घेत नाही, ठोकूनच घेऊ. तुम्ही काढून जरी दिलं तरी तुम्हाला मार खाणं. ते काय म्हणतात आम्ही बिना कष्टाचं कोणाला देत नाही, म्हणजे तुम्हाला मार नाही त्यांचे कष्ट बिना कष्टाचं घेत नाही. काय विचार आहे अडाणी लोक. तर मी सांगत होतो एक उदाहरण तुम्हाला की तो भयानक डाकू होता, जंगलामध्ये राहायचा, अरण्यामध्ये राहायचा. साधूंचं जीवन कसं असतं, कोणाही जीवाचा न घडो कसं वर्म सर्वेश्वर पूजन, कोणाही जीवाचा मत्सर घडू नये. कारण
हे विश्वचे माझे घर, हा त्याचा विचार आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, वेदा वेद ब्रह्म आमंगळ हे सर्व आहे. आणि अशा प्रकारचा विचार मग त्या रस्त्याने एक साधू महात्मा चालला होता. साधू महात्मा चालला होता. तुमच्यासारखे सज्जन लोक रस्त्यात भेटले, चालले होते म्हणजे जंगलातून मला पलीकडे जायचंय, पलीकडे कोणतं तरी गाव आहे, त्या गावाला पोहोचायचं. ते म्हणजे बाप त्या रस्त्याने जाऊ, तो जायचा रस्ताच नाही प्रवासाला. म्हणजे काय डाकू राहतो, तुम्ही जर गेले तुमच्या जवळचं जे काही आहे ते घेईलच, पण तुम्हाला मार खावा लागली तर मराव सुद्धा लागेल. म्हणजे तो काय घेतो, म्हणजे तुमच्या जवळ जे आहे ते घेतो आणि मारतो. इतका मारतो की माणूस कधी त्या ठिकाणी तरी पूर्वजन्माचा काहीतरी असेल, परंतु त्याच्यासाठी उभा राहिला. आणि मला सांगायचं तो साधू ऐकायला तयार नाही. म्हणजे तो देऊन देऊन काय नाही, माझं काय घ्यायचं ते घेईल, देऊन देऊन मृत्यू देईल, दुसरं काय देणार. आणि मरायचं तर आहेच एक दिवस, कोण जगण्यासाठी आलेलं आहे, प्रत्येकाला एक दिवस जाणत पाहिजे. आना होतो जाना होगा राजा रंग फकीर, कुछ समय ऐसा निकालो कि भजो भजो श्री रघुवीर. जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च, किंवा उपदेते नासे नासिदेते पुनर्विदिसे. हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमिका. उत्पन्न होणारी वस्तू नाश होणार. जन्म झालेला माणूस एक दिवस मरणार. पण विचार हाच करायचा की मरायच्या अगोदर काहीतरी करून द्यायचं, मरायच्या अगोदर काहीतरी कीर्ती होईल केलं पाहिजे. नका तुमच्या गावात कीर्ती होऊ द्या, पण तुमच्या घरात तर तुमची कीर्ती होऊ द्या. मेल्यानंतर बायको तरी म्हटली पाहिजे की बरे होते. गावातले लोक नका म्हणू देऊ कसे होते काय होते. मशानात गेल्यानंतर तर वाईट माणसाला लोक भाषणात चांगलंच म्हणतात. काय माणसं काय माणूस. आमच्या इकडे मागच्या वर्षी झगडा लागला मशानात. ज्या माणसानं आयुष्यभर दारू केली, कोणाला चांगला म्हटलं नाही, निंदा केली आणि भाषण करायला त्याच गावातला माणूस उभा राहिला, म्हणजे गावाचं वैभव घेतलं. काय घेतलं? गावाचं वैभव घेतलं. काय माणूस एक एक गुण घ्यायसारखा होता. आता तो दारू प्यायचा गुण घ्यायसारखा होता, निंदा करत होता. दुसऱ्या माणसाला शेजारी बस सहन नाही झाला, त्याला अशी गच्ची त्यांनी काही सांगून म्हणजे देत राहील ते सांग. काही सांगतो का भाषणामध्ये? तुला भाषणासाठी उभं केलं म्हणजे काही सांगायला. तर ह्या साधूला ऐकलं नाही. शेवटी तो महात्मा म्हणजे काय देऊन देऊन मृत्यू दे माझे, दुसरं काय करणार. पण मला जायचं त्या रस्त्याला. गेला तो महात्मा त्या रस्त्यानं. तो डाकू तिथं भेटला जंगलामध्ये. दोन दगड मोठ्या हातात. थांब बोले, थांबायला थांबतो. तो म्हणाला काय घ्यायचं तर घेऊन टाक, माझ्याजवळचं काय घ्यायचं असेल. मारतो कशाला, दगड कशाला घेतले. म्हणजे मी घेण्यावरच खुश नाही, ज्यावेळी तुला मारेल त्यावेळी खुश होईल. मार मारायचं असेल मार, तुला जिथं मारायचं डोक्यात मारायचं डोक्यात मार, पायावर मारायचं तर पायावर मार, पाठीत मारायचं तर पाठीवर मार, जिथं मारायचं तिथं मार. तुझी इच्छा पूर्णच करून आणि त्यांच्या समोर राहून कसा मार तुला. तो व्यक्ती विचार करू लागला की म्हणजे थोडासा विचार करू दे, नंतर काय करायचं करू. मी इतके माणसं मारले पण असा माणूस नाही पाहिजे स्वतःहून मारायला तयार असा नाही पाहिजे. किती मोठ्या या माणसाच्या स्वतःच्या जीवनाविषयी सुद्धा याचा त्याग आहे. स्वतःचं मरण त्याच्या समोर आलं तरी सुद्धा घाबरायला तयार, निडर आहे. त्याने दगड बाजूला फेकत दिले. तुम्हाला इतका मृत्यू प्रिय आहे का? मला तुम्ही म्हणता मार. तुम्हाला इतका मृत्यू प्रिय आहे का? परंतु मला एकच सांगायचं, मी विचार केला शेवटचा, तुझ्यासारखा व्यक्ती माझ्या आयुष्यात कधीच आला नाही, कधी भेटला नाही. काय फक्त माझी एकच इच्छा आहे की तू आता पाय पुढे कर, दोन्ही पाय जोड पुढे कर आणि तुझ्या चरणावर मस्तक ठेवतो. काय श्री संताची माथा चरणावरी साष्टांग एकरी दंड, त्याच्या पायावरती मस्तक ठेवलं. काय म्हणाला मी भयंकर चुकलो, आता मी सुधरू शकतो किंवा नाही हे मी सांगू शकत नाही. महात्म्यानं म्हटलं तू तर थोडे माणसं मारले असतील 5-50, वाल्या फळाने 17 रांजण भरून गेले, इतके माणसं मारले होते.
मोरी एवढे खड्या टाकायचा एक माणूस मानत. आपण रांजण पाहिले न खडे मोजले तुम्ही आम्ही, पण लोक सांगतात मागचे ते विश्वास ठेवतो. इतके माणसं कोणी आयुष्य पुरल का? मोरी सारख्या कड्याला रांजण, रांजण म्हणजे का लहान असतो का? आणि इकडे 16 जात असताना ते गाव लागतं. कोणतं गाव आहे ते? वाला. तिथे डोंगरावरती राजन होते पूर्वी म्हणतात, दगडाचे राजन होते काय. तर त्याला इतके माणसं मारून सुद्धा नारदासारखा एक साधू भेटला, त्याचं कल्याण. एवढंच नाही, तो वाल्याचा वाल्मिक झाला, वाल्मिकाचा ऋषी झाला. काय कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामायण. राम अवतार 1000 वर्ष पुढे होणार होता, त्या रामाचं चरित्र 1000 वर्ष अगोदर लिहिलं. आणि जसं लिहिलं चरित्र तसं रामाला वागावं लागलं. पुण्यवान माणूस होता का पापी होता? पापी होता, परंतु सत्पुरुषाच्या कृपेनं एवढं परिवर्तन झालं. तेवढं पाप तर आपण कोणीच केलं नाही. आपण खाऊन खाऊन खाल्ले असेल 100, 200, 300 कोंबडी एका जास्तच पाप होतं. इथे खाल्लं असेल आपण, त्याने माणसं मारले, माणसं खाल्ले नाही, त्याने माणसं मारले असं. पण एवढ्या पाप्यामध्ये वाल्मिकाच्या विचारानं परिवर्तन झालं. आणि त्या जंगलात त्या साधूनं सांगितलं, बाबा होईल तुझ्यात परिवर्तन. सांगितलं हा व्यवसाय सोडून दे, हे जे करत आहे आजपर्यंत हे सोडून दे. प्रत्येक प्राणी मात्राला आपलं समज, माझा एवढा तुला उद्देश आहे. फक्त एकच कर, माऊली सांगतात तसं हे विश्वची माझे. जो येईल त्याला देव समज, सज्जन समज, चांगलं समज. एवढी जरी भावना तुझ्यामध्ये जिवंत राहिली तर तो एक दिवस महापुरुष आहे. त्या संत कृपेनं तो डाकू सुद्धा एक दिवस महान साधू झाला आणि हजारो लोकांचा त्याने उद्धार केला. मग विचार हे परिवर्तन घडवत असतात आणि मग सदैव विचार ऐकायला पाहिजे. गाथ्यामध्ये विचार आहे, ज्ञानेश्वरीमध्ये विचार आहे. आपण पारायण करतो पण त्याच्यात विचार काय हे कधीच पाहत नाही. पारायण चालू आहे पण त्यात काय सांगितलेलं याचा विचार करा की नाही. नका दुसऱ्याला सांगू, पण स्वतः विचार करा. जरूर तुमचं जीवन माऊली सारखं पवित्र झाल्याशिवाय. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावे ज्ञान वयमुळा, अति मूर्खत्या दगडा. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी गोबी अनुभव. काय म्हणून ज्याच्यामध्ये विचार आहे ते ग्रंथ आहे, साधू संतांनी लिहिलेले. हे त्यांनी त्यांचं जीवन मांडलेलं आहे त्यांच्या विचारामध्ये, आणि त्या विचाराशी आपलं जीवन समृद्ध झालं पाहिजे. एवढंच मला आजच्या प्रसंगात तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून माऊलीचे शब्द आहे, हे विश्वची माझे घर, ऐशी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणाची दार. माऊलीनं असाध्य गोष्ट साध्य केली आणि समाजाला अशी शिदोरी दिली, कधी न संपणारी शिदोरी. म्हणून साधू संतांचे विचार आपल्या जीवनासाठी कधी न संपणारी शिदोरी आहे आणि ती शिदोरी आपण आपल्या हृदयामध्ये बांधून ठेवली पाहिजे. एवढंच मला म्हणायचं. शेवटचे 2 शब्द एवढेच आहे. काय आज योगायोगाने आज शेख नावाचं गाव आहे इकडे जिंतूरच्या जवळ, बोरी. शेख नावाचं गाव आहे, छोटस गाव आहे. आपले लोक 200 लोक आहेत. हिंदू काही मुसलमान मंडळी आहे. मुसलमान लोक 60% आहे, 40% हिंदू लोक आहेत. एक छोटस गाव आहे, बिचारे हिंदू मुसलमान पुण्या गोविंदाने एका गावात राहतात. एक चांगली गोष्ट आहे. तर त्या गावात आज आपल्या एका भक्ताच्या वडिलांची 4थी पुण्यतिथी होती आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रवचन होतं. त्याच्यानंतर पुढे इकडे भक्ताचं गाव आहे साडेगाव, ते सुद्धा छोटं गाव आहे, 200-300 वस्तीचं गाव आहे. आणि तिथून मग आंबे टाकलेले आम्ही येण्याचं कारण दुसरं काही विशेष नाही, एवढंच आहे. ते तुम्हाला सांगून टाकतो, तुम्हालाही कल्पना आहे त्या गोष्टीची. एक तुम्हा सर्व गावकऱ्यांची, परिसरातील भक्तगणांची एक भेट होईल. आम्ही आलो त्यावेळी असं वातावरण होतं शिवाजीराव की आम्हाला वाटलं आपण आंबे टाकळीत पोहोचतो किंवा नाही, आणि आपल्या गावावरच ढग होते पावसाचे. म्हटलं आपण गेलो पाऊस आला तर सर्व त्या ठिकाणी बेकार होऊन जाईल. आता प्रवचनाला निघलो मी, आभाळ आलेले पोरं आम्हाला आलेले आणि लवकर आठवून घेतलं तर बरं होईल.
चांगली गोष्ट आहे. मी सुद्धा थकलेलो आहे. लवकर आटपून घेतलं तर फारच चांगली गोष्ट आहे. आणि आपल्या गावात मला एकच आनंद पाहायला मिळतो, अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये पूर्ण गाव इथं देवळापुढे जमा आहे. नाहीतर या स्पीकर मध्ये इतकं बोलावं लागतं, चला आता प्रवचन सुरू होणार आहे, कीर्तन सुरू होणार आहे, या 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 कीर्तन सुरू होणार आहे. लोक येतात, टाळकरीच येत नाही टाइम. असं होतं कधी कधी. टाळकरी आले तर पकवाजावाला कुठच्या तिकडे पोखर दिलाच असतो. ते म्हणतो मी आलो तिथं फाटकापर्यंत आलो. फार खोड्या या लोकांमध्ये असू द्या, असल्या पाहिजे खोड्या. देवाला सुद्धा खोड्या केल्या, माणसं करतील, त्यात काय नाही होत. म्हणून मला एकच सांगायचं की आज आपल्या गावामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव आश्रमा होता. किती तारखेची होती गुरुपौर्णिमा? 29 तारखेची गुरुपौर्णिमा होती. आणि आमची भक्त लोकांची अगोदरच्या दिवशी चर्चा झाली. मी म्हटलं, सर्वांनी म्हटलं आता ती आमची जी गाडी आहे ती आता दिसायला चांगली खेळखिळ झाली काय, आणि तिचा 3 लाख झाले, तिथे जवळ 2.5-3 लाख हे झाले काय किलोमीटर झाले तिथे. एवढी गाडी कोणता साधू ठेवत नाही 2.5-3